नमस्कार. महासागरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर आज नाशिकमध्ये जो प्रकार घडला तो महाभयंकर प्रकार आहे. कारण भाजपाचे कार्यकर्ते अक्षरशः संतापले आणि त्यांनी आज घोषणाबाजी केली. कशाबद्दल? तर ते महत्वाचा मुद्दा त्या विषयावरती आज आम्ही महासागरच्या माध्यमातून चर्चा घडवून आणत आहोत. ते म्हणजे नाशिकमधील अनेक कार्यकर्ते त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. यापूर्वी देखील भाजपामध्ये पक्षप्रवेश भयंकर मोठ्या प्रमाणात झालेला होता आणि शेवटी आज कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी गिरीश महाजन यांच्यावरती घोषणाबाजी केली, नारेबाजी केली, निषेध व्यक्त केलाय आणि याच प्रकरणाला धरून आज आम्ही आपल्या समोर आलो आहोत. खरं तर शेवटी संतापलेले कार्यकर्ते आणि अक्षरशः भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आता संताप जाहीर आहे. या संदर्भात आपल्यासोबत जॉईन झाले आहेत नाशिकवरून वरिष्ठ पत्रकार तथा महासागरचे निवासी संपादक प्राध्यापक जयंत महाजन सर. महाजन सर, तुमचं आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. तर महत्वाचा नमस्कार. मुद्दा, आज ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आपल्या विंडोमध्ये देखील आपण ते चित्र पाहतोय की आज नाशिकमध्ये ज्या पद्धतीने जो प्रकार घडलाय, तर यापूर्वी देखील बडगुजर जेव्हा भाजपामध्ये गेले शिवसेना सोडून, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत अनेक आजी-माजी कार्यकर्ते, नगरसेवक वगैरे गेले. असं असताना तेव्हा भाजपाचं आणि शिवसेनेचं पूर्वी या दोघांचं जमत नव्हतं. अशा वेळेला त्यांनी त्या ठिकाणी पक्षप्रवेश केल्यावरती खरं तर फरांदे मॅडमला खरं तर धक्का बसायला पाहिजे होता, आमदार देवयानी फरांदे यांना. पण त्याच्यानंतर आता जे मनसेचे जे आहेत कार्यकर्ते ते देखील कालपर्यंत मनसेमध्ये होते आणि विशेष म्हणजे लोकशाहीच्या याच्यावरती बोलणारे ते देखील आज भाजपात गेले. पण हा प्रकार जर महाराष्ट्रभर अशाच पद्धतीने झाला तर एक ना एक दिवस तरी भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटेल की आम्ही फक्त काय चटया उचलायचं काम करायचं का? काय सांगाल? नाही, वस्तुस्थिती ही अशी आहे की एकाच महाराष्ट्रामधील सत्तेवर असलेल्या एका मोठ्या पक्षाच्या स्थानिक आमदाराला रडावं लागतं, त्याच्या डोळ्यात अश्रू येतं आणि समाज सगळं ते पाहतो. तर ही घटना ही नाशिक जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय धक्कादायक आहे. मुळातच पक्षामध्ये आलेली जी माणसं आहेत त्यांच्यामुळे अनेक जणांना तुरुंगवास देखील झालेला आहे. हे काँग्रेस असेल, मनसे असेल किंवा शिवसेना ठाकरे गट असेल किंवा शिंदे गट असेल, असे विविध आता या क्षणाला नाशिकमध्ये काँग्रेसमधील सर्व नगरसेवक जवळपास सगळेच्या सगळे पक्षात आलेले. त्यांचा टप्पा वेगवेगळा होता. पण जे क्रीम ज्याला आपण म्हणतो, जे त्याला पॉलिटिकल हेवी वेट्स म्हणतो, ते सगळे आता आज दुपारी आलेले आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिनकर पाटलांचा धक्का हा अनेकांना बसलेला आहे. दिनकर पाटील हे पूर्व विधानसभा मतदारसंघात देवयानी हिरे यांच्या विरोधामध्ये लढाई केलेली आहे आणि त्या काळामध्ये त्यांचे प्रचंड मतभेद झाले होते. भारतीय जनता पक्षाने त्यांना अंगावर घेऊन त्यांना पराभूत केलं आणि आता अचानक ते येतात आणि पक्षात प्रवेश करतात. त्यावेळेस त्यांना प्रचंड विरोध झालेला होता. परंतु पक्षश्रेष्ठी नावाचा जो घटक आहे तो गिरीश महाजन यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय प्रबळ आहे आणि गिरीश महाजनांनी प्रत्येक पक्षातली सगळी माणसं घेतली. पक्ष मोठा करायच्या नादामध्ये मूळच्या कार्यकर्त्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आलेले. परंतु आज मात्र हा भावनावेग जो आहे तो प्राध्यापक देवयानी फरांदे यांना मात्र आवरता आला नाही आणि त्यांनी कार्यकर्त्यांसमोरच आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिलेली. खरं म्हणजे ही फार वाईट गोष्ट आहे. एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका जुन्या कार्यकर्त्याने, त्याचा वय अंदाजे 50 ते 60 असेल, त्यांनी अक्षरशः रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आमदार देवयानी फरांदे यांच्या पायावर लोटांगण घातलं की तुम्ही हे काय चालवलंय. त्यावेळी मात्र त्यांच्या डोळ्यामध्ये जे पाणी डबडबले सगळेजण पाहत होते. त्यांनी स्वतः पुन्हा त्या कार्यकर्त्याच्या पाया पडल्या आणि मला इथून जाऊ द्या, आता माझा भावनावेग, मला भावना सहन होऊ नाही राहिल्या आणि त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. त्यांचं म्हणणं एक होतं की ज्या कोणाला पक्षात घ्यायचं, कारण क्षणभर आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला विचारायचं खरी की कोणाला पक्षात घ्यावं किंवा कोणाला घेऊ नये. परंतु या बाबतीमध्ये त्यांनी, गिरीश महाजन यांनी कोणालाही विश्वासात घेत नाही आणि जे मिळाले ते सगळे पक्षात आणले आणि त्यांना पावन करून घेतलं. त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली. मी स्वतः भारतीय जनता पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयाच्या तिथं जवळ जाऊन उभं राहिलो. त्यावेळी ते कार्यकर्ते ज्या संतप्त भावना व्यक्त करत होते. खरं म्हणजे गिरीश महाजनांनी सगळ्यांना कंट्रोल केलं हे त्यांचं नेतृत्वाचं यश आहे. परंतु हे सगळेजण आक्रमकतेने त्यांच्या अंगावर जायला लागलेले होते आणि त्यांची बाजू घेण्यासाठी ज्यावेळी बडगुजर आणि ढिकले आले त्यावेळेस मात्र कार्यकर्त्यांना अधिक संताप झालेला होता. कारण हे बडगुजर 1 महिन्यापूर्वी आलेले, त्यांच्यावर अनेक क्रिमिनल केसेस आहेत. सलीम कुत्ता नावाच्या एका कुख्यात गुंड जो आहे तो तुरुंगात आहे, ज्यांनी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तो तुरुंगात आहे. त्याच्याशी मैत्री असलेले हे नगरसेवक पक्षात आले आणि चक्क भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाईट दिवस ते कोणते येणार. स्वप्नील.
अगदी तर महत्वाचा मुद्दा आज जे नाशिकमध्ये घडलंय, खरं तर हे कित्येक दिवसापासून मागे ठाण्यामध्ये देखील घडलं. ज्या ठिकाणी तर खुद्द भाजपाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी देखील या ठिकाणी बरेचसे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केला. काय म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की त्या ठिकाणी देखील जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात कुठेतरी कुजबूज सुरू आहे, की आम्ही फक्त चटया उचलायचं काम करायचं का? बरं हा प्रकार फक्त ठाण्यात नाही किंवा नाशिकमध्ये नाही, सगळीकडे हा प्रकार होतोय. उद्या यांचा उद्रेक होऊन ज्या पद्धतीने आज नाशिकमध्ये झालं तसं उद्या भाजपाचेच निष्ठावंत कार्यकर्ते भाजपाचे विरोधक होतील का? काय वाटतं? नाही नाही, आता निष्ठावान का भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तीला धरून चालणारा पक्ष आहे. तो काँग्रेस किंवा अन्य पक्षांप्रमाणे नाही. तिथं अन्याय सहन करून तो रडतो, डोळे मिटून तो शांत बसतो किंवा घरी बसणे पसंत करते, पण तो बंड करत नाही. परंतु कधी ना कधी उद्रेक होत असतो. त्यावेळी मांजरीला घरामध्ये कोंडल्यानंतर ती मांजर आपल्या अंगावर धाव घेते. त्या पद्धतीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आता अस्वस्थ झालेला आहे आणि आपल्या वाट्याला फक्त सतराच्या झटकायचंच काम इथून भविष्य काळामध्ये राहणार आहे असं त्याच्या लक्षात आलेलं असल्यामुळे तो अस्वस्थ झालेला आहे. आणि याचाच परिणाम म्हणून विदर्भातील चंद्रपूर भागामध्ये ज्या पद्धतीने तेथील भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकांनी मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला मतदान करून मोकळे झाले आणि एक नगरपालिका त्या मातब्बर नेत्याच्या ताब्यात होती ती दुसऱ्याकडे गेलेली. हा जो प्रकार आहे हा कदाचित गावागावामध्ये जर झाला तर आश्चर्य वाटायला नको. आज या ठिकाणी नाशिक मतदारसंघामध्ये पूर्व मतदारसंघ जो आहे जिथं राहुल ढिकले आमदार आहेत ते काही नाराज नाही का? त्यांचा अतिशय कट्टर राजकीय विरोधक गणेश गीते त्यांना पक्षात घेतल्यानंतर त्यांनी अस्वस्थ झाले होते, परंतु त्यांना शांत करण्यात आलं. पटगुजर हे हिरेंना शह देत होते, सीमाताई हिरे त्यांनाही पक्षात घेण्यात आलं. आता दिनकर पाटील यांना शह देतात पूर्व आपल्या पश्चिम देवयानीताई फरांदे यांना, त्यांनाही पक्षात आणलं. तुम्ही राहिलंय कोण पक्षात? म्हणजे कालपर्यंत काँग्रेसच्या छावणीमध्ये मुलाखती घेणारे राहुल दिवे देखील पक्षात आले, पण ते भारतीय जनता पक्षात येता येता अचानक टर्न घेतला आणि ते शिंदे गटात गेले. हे नाशिकचं राजकारण चाललं कोणत्या दिशेने? आणि हे लोकांना काही पटत नाही मला एक आणि म्हणून त्या प्रश्न विचारायचा भावनाचा मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, हे सगळं चाललंय कशासाठी? येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी, येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी? म्हणजे भाजपाला एकतर्फी ताकद नाशिकमध्ये दाखवायची आहे का म्हणून हे सगळं चाललंय का? आहेत. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण नगरपालिकेत गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे इंटरेस्ट असतात. दुसरी महत्वाची गोष्ट, खूप वर्ष झाले महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आणि सत्तेवर जायला कोणतंही अलीकडच्या काळात नवीन साधन नाही आणि या निमित्ताने नेतृत्व गुण सिद्ध करता येतील आणि नेतृत्व गुणाबरोबरच आपल्याला व्यक्तिगत इंटरेस्ट असते तेही पूर्ण करता येईल. म्हणून जो तो निवडणुकीच्या मैदानामध्ये मी तुम्हाला एक सांगतो, या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारची बंडखोरी झाल्याशिवाय राहणार नाही. मग तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता उद्या परवा बघा भारतीय जनता पक्षाचे कोणकोणी प्रवेश केले त्या भागातील लोक ऑलरेडी दुसऱ्या पक्षात निघून जाणार आहे. ज्या पक्षामध्ये जागा भरपूर आहे त्या पक्षामध्ये ते जातील. तिकीट मिळाल्यानंतर निवडणूक लढायचं, निवडून येईल पडेल हा नंतरचा भाग झाला, पण कुणीही थांबायला तयार नाही. ही आत्ताची अशी अवस्था आहे. सर अगदी तुम्ही तुमच्या वेळातला वेळ या ठिकाणी काढून दिला. तर एक जाता जाता एक छोटीशी एक गोष्ट विचारायची आहे, ते म्हणजे की भाजपा आपल्याच पायावरती कुऱ्हाडी तर मारत नाही ना? कारण नाशिकमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की चंद्रपूरमध्ये कार्यकर्त्यांनी काँग्रेसला मतं देऊन मोकळी झाली, तसं जर नाशिकमध्ये जर भाजपाचा भ्रम असेल की सगळ्या कार्यकर्त्यांना आमच्याकडे घेतलं तर आमचा विजय होईल, पण कदाचित भाजपाचेच कार्यकर्ते दुसऱ्यांना मतं देऊन मोकळे होतील का असं वाटतंय का तुम्हाला? इट मे बी पॉसिबल, हे घडू शकतं. हे नाशिकमध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडू शकतं. कारण आता गंमत अशी आहे की मूळचा जो निष्ठावान कार्यकर्ता आहे त्याला बाजूला ठेवण्याचा प्रयोग झालेला आहे. सर खरंच तुम्ही कार्यक्रमात बाहेर बिझी आहेत, तरी देखील एक छोटासा प्रश्न परत एकदा विचारायचा की ज्या पद्धतीने यापूर्वी ठाण्यामध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश होत चालले, त्याच्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही चंद्रपूरचं सांगितलं की त्या ठिकाणी अक्षरशः काँग्रेसलाच मतं देऊन लोक मोकळी झाली आणि काँग्रेसच्या हाती सत्ता दिली. नाशिकामध्ये असंच होतंय, तर नाशिकामध्ये भाजपाचे कार्यकर्ते शेवटी वैतागून ज्याने आज रोष व्यक्त केलाय, हे भाजपाला उद्या घातक तर ठरणार नाही ना? काय वाटतं? नाही, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे शिस्तबद्ध कार्यकर्ते, या पक्षाची शिस्त खरोखर वाखाणण्यासारखी आहे. परंतु ज्यावेळेस चारी बाजूने कोंडी
व्हायला सुरुवात होते त्यावेळी कार्यकर्त्यांचा संयम सुटत असतो. या क्षणाला नाशिकमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी कदाचित भाजपला भावण्याची शक्यता आहे. जो येईल त्याला तिकीट. परंतु भाजपचं एक वैशिष्ट्य आहे, ज्यांना उमेदवारी दिलेली ती अतिशय ताकदवान लोक आहेत. ते कोणत्याही पक्षात गेले, कसे गेले तरी ते निवडून येतात, हे भारतीय जनता पक्षाला माहित आहे. मग तो कुणी गुन्हेगारी वृत्तीचा असो किंवा त्याला पक्षाची विचारसरणी त्याला आवडत नसेल किंवा हिंदुत्ववादी विचारापासून तो दूर असेल, परंतु जर तो पक्षात येत असेल तर त्याला पक्षात घ्यायचं आणि नंबर ऑफ सीट्स वाढवायचे, हे भाजपची पॉलिसी आहे. आणि त्या पॉलिसीचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून आमच्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्यांचा हस्तक्षेप असतो त्या गिरीश महाजन यांचं ते स्वप्न आहे आणि 100+ करण्यासाठी त्यांनी हे सगळे खेळ केलेले आहे. त्यामुळे नाशिकमधील असंतोष मोठ्या प्रमाणावर वाढला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे तीच आता सध्या या क्षणाला नाशिकमध्ये आहे. असं एकंदरीत चित्र आहे. बरोबर. त्यामध्ये चित्र आहे, पण आपण खरं तर सिन्नर या ठिकाणी असंच कव्हरेज केल्यानंतर एक गोष्ट आपण अनुभवली की त्या ठिकाणी भाजपानं शिवसेनेचा एक उमेदवार आपल्या पक्षामध्ये घेतला. त्यांना असं वाटतं की नगराध्यक्षपद आमच्याकडे येईल, पण तिथे देखील असाच प्रकार घडला की लोकांनी कल दिला, ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी कल त्यांच्याकडे दिला नाही. तर हे चित्र आपल्याला नाशिकमध्ये अनुभवायला मिळेल का? कारण नाशिकमध्ये देखील व्यक्तिनिष्ठ राजकारण आहे. नाही नाही, वस्तुस्थिती अशी आहे, आपण सिन्नरमध्ये मुंबईहून आपण कव्हरेज करायला आलेला होता. त्यावेळी आपण सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची प्रतिमा क्लीन आहे. आपण स्वतः त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये गेले. ही वस्तुस्थिती आहे की तो अतिशय सज्जन कार्यकर्ता आहे, सज्जन आहे. यापूर्वी नगराध्यक्ष पदाचा त्यांना अनुभव पण होता. परंतु ज्यावेळी पक्ष बदल होतो याचाच अर्थ लोक लगेच आपल्याला त्या पक्षाच्या विचारसरणीने जवळ करतील असा भाग नसतो. त्यामुळे लोक कधी कधी कोणताही पर्याय स्वीकारतात. नाशिक मध्ये ज्या निवडणुका भविष्यामध्ये होणार आहेत त्या सिंहस्थाच्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर होणार आहे. त्यामुळे लोक ज्यावेळेस वैतागतील आणि अशा पद्धतीचं वातावरण तयार होईल त्यावेळेस लोक कोणत्याही प्रकारचा पर्याय असेल तो स्वीकारला जातो. आणीबाणीच्या काळामध्ये राजनारायण यांनी इंदिरा गांधीचा पराभव केला. एका मोठ्या इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर त्यावेळेस मोठ्या अटल बिहारी वाजपेयी यांनाही पराभव पत्करावा लागला असा. त्यामुळे लोक एकदा बिघडल्यानंतर किंवा त्यांची मनस्थिती खराब झाल्यानंतर लोक कोणताही पर्याय स्वीकारतात. तो पर्याय जर कदाचित स्वीकारला गेला तर भारतीय जनता पक्षाला मोठा पराभव वाट्याला येण्याची सुद्धा शक्यता आहे. पण या क्षणाला त्यांनी फक्त पॉलिटिकल हेवीवेट्स व ताकदवान माणसांना पक्षात घेऊन पक्ष वाढवायचा निर्णय घेतलेला आहे. असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये दिसत आहे, महाराष्ट्रापेक्षा नाशिकमध्ये दिसत आहे. तर धन्यवाद, तुम्ही आज वेळाचा वेळ दिलात आणि खरं तर आजच ही घडलेली घटना आहे आणि विशेष म्हणजे नक्कीच नाशिककरांच्या मनावरती कुठेतरी ही घटना बिंबवून गेली आहे. कारण नाशिकमध्ये वारंवार होणारे पक्षप्रवेश आणि त्यातून निष्ठावंत कार्यकर्त्यांची जी होणारी गळचेपी आहे की आपण आज पाहिलं आहे. खरं तर आगामी निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचा पक्षप्रवेश झाल्यास भाजपाला देखील कुठेतरी आता भीती वाटत असेल की आमचेच कार्यकर्ते आमच्यावरती आक्रमक होतील आणि त्यातून आमची बदनामी होईल. म्हणून हे कुठेतरी थांबेल का, हे देखील महासागरच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाला त्यावर. थँक्यू सो मच.